मी याचं उत्तर एका वेगळ्या पद्धतीने देतो. हम्म. पंचतंत्रामध्ये एक फार सुंदर गोष्ट होती हा. की एक कोकरू एका कड्यावरती बसलेलं असतं हम्म. आणि खालनं जो सिंह चाललेला असतो त्या सिंहावरती ते मोठ्याने ओरडून शिव्या देत असतं. तो सिंह त्याला सांगतो की ही शिवी तू नाही देतेस, ज्या कड्यावर तू बसलायस तो कडा देतोय. असाच प्रकार थोडासा या आसिफ मुनीरनी त्यांनी जो ट्रम्पच्या मांडीवर बसून आपल्याला जो धमक्या देतोय, तर महत्वाची गोष्ट अशी आहे की ट्रम्पला त्याच्यावरती काय वाटतंय. आसिफ मुनीर हा अगदी निग्लिजिबल माणूस आहे. तो इतका थर्ड रेट मनुष्य आहे. कुठल्याही देशामध्ये हारलेल्या जनरलला डिमोट करतात. पाकिस्तान हा एकमेव देश आहे जिथे हारलेल्या जनरलला प्रमोट करण्यात येतं. पाकिस्तानचे 2 फील्ड मार्शल होते. पाकिस्तानने एकही युद्ध कधीही जिंकलेलं नाहीये. हो. तरी त्यांच्याकडे फील्ड मार्शल असतात. अत्यंत युजलेस लोक आहेत. युद्धात जिंकायचं नसतं, फक्त मेडल्स मिळवायची असतात. तर अशा या माणसाने जी धमकी दिली, त्यातलं आणखीन एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट की पाकिस्तानचा अण्वस्त्र साठा हिराणा हिलमध्ये आपण केव्हाच नेस्तनाबूत केलाय. त्यांचं जे अण्वस्त्र कमांड सेंटर होतं नूरखान एअरबेसवर रावळपिंडीच्या जवळ, रावळपिंडीपासून 10 किलोमीटरवर आहे नूरखान एअरबेस. ते संपूर्ण आपण उद्ध्वस्त केलंय. आणि त्यानंतर ज्या गतीने अमेरिकनांच्या थवेच्या थवे तिथे आले मदत करायला, त्यावरनं नक्की होतं की अण्वस्त्र खरं अमेरिकेचीच होती.